हाय हाय नमस्कार अदू नमस्कार कर. तर अदू आणि मी आता इथे आलेलो आहेत वैशाली ब्लॉगमध्ये. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि खूप दिवसांनी स्वागत करते. तुम्हाला आता खूप बरं वाटतंय की मी तुमच्यासमोर आली आहे आणि अदूसुद्धा माझ्याबरोबर आत्ता आहे. आणि त्याची पण काय ना काय कामं चाललेली असतात, माझीही चाललेली असतात, त्याच्यामुळे आम्हाला वेळ नसतो जास्त. तर म्हटलं आज वेळ काढून हे करायचंच. आणि अदू म्हणाला ब्राउनी करायची आहे आपल्याला, तर आम्ही आज ब्राउनी बनवणार आहोत. आणि सध्या थंडीचे दिवस संपत आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि मुलांच्या परीक्षा पण त्याच्याबरोबर चालू आहेत. हळूहळू आता 12वीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत. तर मुलं अभ्यास पण करत आहेत भरपूर. तर त्यांना काय काय वेगवेगळं घरात बसून खावंसं पण वाटतं आहे. वेगवेगळे आईने काहीतरी बनवून द्यावं वेगवेगळ्या वस्तू असं पण त्यांना वाटतं आहे. तर आपल्याला पण असं वाटायला पाहिजे ना, आपण पण काहीतरी बनवून अदूला द्यायला पाहिजे. तर अदू पण आमचं खूप मेहनत करतो आहे. आता त्याची पण परीक्षा चालू होतील आता. तर अदू म्हणाला आज आपण ब्राउनी बनवूया. तर प्रयत्न करूया ब्राउनी बनवण्याचा. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? कोको पावडर, त्याच्यानंतर साखर आणि मैदा, ड्रायफ्रूट्स आणि तेल, व्हॅनिला इसेन्स आणि पाणी. आणि ह्या सर्व सेमच आपल्याला प्रमाणात घ्यायचे आहेत. तर आणि एकदम सोपी रेसिपी आहे, एकदम इन्स्टंट आहे. तर आपण लगेच बनवून लगेच खायची आहे आणि ओव्हनमध्ये बनणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे मी इथे आरामात अगदी बसलेली आणि बसून तुमच्याशी बोलते. तुम्ही म्हणाली इथे गॅसजवळ आई दिसत नाही आहे अदू. तर आपण सुरुवात करूया बनवायला. तर अदू पहिल्यांदा कोको पावडर घ्यायची आपल्याला. घे, पूर्ण घ्यायची आपल्याला कोको पावडर. टाकू? त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मैदा. सेमच घ्या सर्व प्रमाण. त्याच्यानंतर 1 वाटी साखर. साखर आपली नॉर्मल नेहमीची साखर घ्या. मिक्स कर. हां, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हा पाहिजे तर हा चमचा घे तुला. त्याच्यानंतर आणि मुलांना असे प्रकार खूप आवडतात, गोड वगैरे. अभ्यास करता करता काहीतरी वेगवेगळं खायला पाहिजेच असतं ना मुलांना. आमच्या अदूला तर खूपच आवडतं. तर आपल्या ह्या सगळ्या पावडर सुक्या मिक्स झालेल्या आहेत चांगल्या. तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया. अदू ढवळ. आता आपण इथे जवळजवळ 4 चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला. ढवळ. बघूया आपल्याला लागलं तर घालू आणखी. जमेल? दे मी करते. पूर्ण मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स. साखर विरघळली पाहिजे ह्याच्यामध्ये. अजून लागेल ना पाणी थोडं. तुम्हाला हवं तसं तुम्ही घ्या पाणी, असं काही नाही. 4च चमचे. जर तुम्हाला वाटलं पाणी जास्त घ्यायला पाहिजे तर घेऊ शकता. तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 वाटी हे पाणी टाकलं आहे. कारण जसं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्हाला पाणी टाकायचं आहे. समजा तुमचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, जास्त असेल तर जास्त टाकू शकता. तर आता आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. जास्त नाही तेल टाकायचं आहे. तर जवळजवळ 1 चमचा मी तेल टाकणार आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम जास्त तेल टाकलं तर मग ते जास्त तेलकट होईल. आणि थोडं आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे. बाकी ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही. त्यात आपण व्हॅनिला इसेन्स टाकूया थोडासा. एक 3-4 ड्रॉप टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं झालं पाहिजे. एकदम पातळ पण करू नका आणि एकदम घट्टही करू नका. आणि सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्या. तर हे आपलं झालेलं आहे. आपल्याला जास्त पण ढवळायला नको आहे. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी एकदम रेडी आहे. तर आपण वरून जरा डेकोरेट करूया त्याला. तर मी इथे असे काजू टाकते. अदू टाक, म्हणजे जरा आणखीन ते छान दिसेल. चोको चिप्स पण तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे आता काजू होते तर मी काजू टाकलेत. आता जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. तर आपण आता हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवूया. तर आता आम्ही किचनमध्ये आलो आहे, ओव्हनच्या जवळ आलो आहे.
कारण हे आता आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. तर जवळजवळ आता हे जास्त प्रमाण आहे थोडं, तर आपल्याला 4 ते 5 मिनटंसुद्धा लागू शकतात. जसं असेल त्याप्रमाणे. कमी प्रमाण असेल तर ते लवकर होईल, जास्त प्रमाण असेल तर जास्त, तर ते तुमच्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. तर आपण आता हे ओव्हनमध्ये ठेवूया. मी प्रीहीट करायला ठेवलं आहे, तर आता आम्ही ठेवू त्याच्यामध्ये. तर आता ओव्हन प्रीहीट झालं आहे, तर मी आता हे याच्यामध्ये ठेवते. 5-1 मिनटासाठी आपण इथे ठेवूया आणि आता बंद करू. तर आपली इन्स्टंट ब्राउनी खाण्यासाठी, अदूला खाण्यासाठी एकदम रेडी आहे. अदू एकदम आतुरतेने वाट बघतोय. तर बघा, हे जवळजवळ मी 4 ते 4.5 मिनटं ओव्हनमध्ये ठेवलं होतं आणि एकदम पटकन होण्यासारखी, एकदम तुम्हाला कधीच करायला अजिबात कंटाळा येणार नाही. फक्त वस्तू घरात असल्या पाहिजेत. त्या असल्या तर तुम्ही लगेच करू शकता आणि खाऊ पण शकता आणि मुलांना पण देऊ शकता, सर्वांना देऊ शकता. तर तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे ब्राउनी बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अदू आमचं स्केटिंग खूपच चांगलं करतो एकदम. तर त्याला आत्ताच त्याच्या रेस होत्या चॅम्पियनच्या स्केटिंगच्या, तर त्याला मुंबई चॅम्पियनशिप मिळाली आहे. फर्स्ट प्राईज त्याला मिळाले. आता आमच्या इथे दैसर DSFला त्याची हे होती, रेस होती, त्याच्यात फर्स्ट प्राईज त्याला मिळाले. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद झालेला आहे. आणि मग त्याला मी विचारलं, तुला मी काय म्हणजे खायला बनवू, तर त्याने मला हे सांगितलं. तर मी आज खास त्याच्यासाठी मी आज ही ब्राउनी बनवलेली आहे. तर अदू सांग. आता त्याची उद्यासुद्धा एका ठिकाणी मीरा रोडला रेस आहे, तिथेही जाणार आहे. तर सगळ्यांनी त्याला बेस्ट ऑफ लक द्यावं असं मला वाटतं. तर त्याच्यातही त्याला चांगलं मिळेल यश असं वाटतं. तो खूप प्रयत्न करतच असतो. दर आठवड्यातून 2दा तो प्रॅक्टिससाठी जात असतो. क्लासेस त्याचे चालू असतात. पण ते प्रयत्न, त्याला यश आलं त्या प्रयत्नांना, तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तर खास त्याच्यासाठी मी ही ब्राउनी आज त्याच्यासाठी बनवलेली आहे मी. तर आता आपण ही ब्राउनी आता कट करूया. तर आपली चॉकलेट ब्राउनी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. तर ही ब्राउनी तुम्हाला खूपच आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघालच आणि आपल्या मैत्रिणींना सांगाल बनवायला. तुमच्या मुलांना पण ही आवडेल, तर आमच्या अदूला पण आवडेल आता. तर अदू आता खाईलच. तर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्की तुम्ही कराल. चॅनलला सबस्क्राईब तर करालच आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की दाबाल तुम्ही. तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीत, लवकरच भेटूया. बाय.